नमस्कार, मी अमोल जोशी. रोखोकमध्ये आपलं स्वागत. झी 24 तासनं गेल्या आठवड्यात एक खळबळजनक स्टिंग ऑपरेशन उजेडात आणलं. केवळ 25,000 डॉक्टरकीची बोगस पदवी कशी मिळते याचा गौप्यस्फोट आम्ही केला. झी 24 तासचे नागपूरचे प्रतिनिधी अखिलेश हाळवे यांनी स्वतः डॉक्टरकीची बोगस पदवी मिळवली. लाखो लोकांच्या जीवाशी हे बोगस डॉक्टर कसं खेळतायत याचा पर्दाफाश आम्ही केला. पण एवढा मोठा खुलासा होऊन देखील सरकारला ना त्याचं सोयर न सुतक. केवळ चौकशी समिती नेमण्यापलीकडे अजून काहीही हालचाल झालेली नाही. आरोग्य विद्यापीठानं त्रिसदस्यीय समिती नेमली खरी, पण आठवडा उलटला तरी सुद्धा समितीनं अद्याप चौकशीचंच काम सुरू ठेवलेलं आहे. चौकशीचं काम किंबहुना सुरू केलेलं देखील नाहीये. या प्रकरणी अंजनी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती, पण आता ही तक्रार हुडकेश्वर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आली आहे. सरकार दरबारी असे कागदी घोडे नाचवले जात आहेत. त्यामुळे बोगस डॉक्टरांवर खरंच कारवाई होणार का, हा मोठा सवाल आहे. बोगस डॉक्टरांच्या पदव्या तपासण्याची घोषणा वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी केली होती. ती घोषणा हवेतच विरणार का, असा सवालही केला जातोय. आजही गल्ली बोळात हजारो बोगस डॉक्टर्स आपापली दुकानं थाटून बसलेत. हे बोगस डॉक्टर्स नेमके कसे ओळखायचे? या भोंदू डॉक्टरांकडून उपचार करून घेणं किती धोकादायक आहे? असे बोगस डॉक्टर आढळले तर नागरिकांनी नेमकं काय करायचं? कुणाकडे तक्रार करायची? चला, यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊया आजच्या खास रोखोक कार्यक्रमात. बोगस डॉक्टरांना आवरा. तर या विषयावरची चर्चा आपण सुरू करणार आहोत. मात्र त्यापूर्वी राज्यात वैद्यकीय क्षेत्रातील बोगस डिग्री विक्री करणाऱ्यांचा पर्दाफाश नागपूरचे आमचे प्रतिनिधी अखिलेश हाळवे यांनी केलेला होता. आपण बघूया सुरुवातीला याबाबतचा एक खास रिपोर्ट. गावोगावी दुकान थाटली आहेत. राज्यातील रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू असून अवघ्या काही रुपयात ही वैद्यकीय डिग्री विकली जात असल्याची माहिती आमच्या नागपूरच्या प्रतिनिधींना मिळाली होती. त्या माहितीची खातरजमा करून आमच्या प्रतिनिधींनी बोगस डिग्री विकणाऱ्या पवार नावाच्या व्यक्तीशी संपर्क केला आणि त्यानं नागपूरमधील त्याच्या कार्यालयात भेटण्यास बोलावलं. त्या कार्यालयात लोधे नावाच्या व्यक्तीनं अवघ्या 20,000 रुपयात बोगस डिग्री देण्याची तयारी दर्शवली. BMS AM अल्टरनेटिव्ह मध्ये राहील. त्याच्यामध्ये वेगळा नॅचरोपॅथी आयुर्वेदिक आला आणि त्याच्यानंतर CMCD म्हणजे आपण त्याच्यामध्ये आयुर्वेदिक चालू करता येतं. हे दोन कोर्स तुम्हाला करावं लागेल. काय त्याचा प्रोसेस काय? प्रोसेसचा डॉक्युमेंट्स आणि फीस त्याच्यानंतर डायरेक्ट तुम्हाला कोरिअरने. बाजारात भाजीपाल्याचा भाव करावा तशा पद्धतीनं वैद्यकीय डिग्रीचा भाव केला जातो. नाही साहेब, त्यात कमी करतील ना? तुम्हाला 20 करतो. नाही हे BMS 20 मध्ये करू शकतो. 30 वाला ते कमी करा ना. 30 वाला कमी करा ना. 30 वाला ते फिक्स 30-25 मध्ये तो बेटर राहील. पण तो चांगला राहील बोलते मी ते सांगतो आपल्याला. त्याच्यामध्ये कसं आयुर्वेदिक आला, नॅचरोपॅथी आला, वेगळं सायन्स आला, ते पण झालं सगळं खायला. आमच्या प्रतिनिधींना पैसे दिल्यानंतर अवघ्या काही दिवसात लोधेनं BMS ची पदवी तसंच ही गुणपत्रिका दिली. एकदा मोजून घ्या ना. बरोबर भेटली का लिव्हिंग? नाही, लिव्हिंग नाही भेटली तर पण 10वीचा डिप्लोमा चालेल म्हणाल तुम्ही? हा फॉर्म. हा लोधे दर महिन्याला 5 ते 6 जणांना काही हजार रुपयांच्या बदल्यात खिरापतीप्रमाणे विविध वैद्यकीय डिग्र्यांची विक्री करत होता. झी मीडियानं या स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून या रॅकेटचा पर्दाफाश केला असून संपूर्ण राज्यातील वैद्यकीय क्षेत्रात आता खळबळ उडाली आहे. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. तर काय घडलं ते तुम्ही पाहिलात. आता आम्ही दाखवणार आहोत हे नेमकं कसं घडलं. नागपूरमध्ये अशा बोगस डिग्री देणारं एक रॅकेट कार्यरत आहे. यातल्या लोधे नावाच्या एका मध्यस्थाची आमचे रिपोर्टर अखिलेश हाळवे यांनी भेट घेतली. राम पवार नावाच्या दुसऱ्या एकाच्या सांगण्यावरून या लोधेचा रेफरन्स मिळाला. रिपोर्टर अखिलेश हाळवे आणि लोधे यांच्यातल्या पहिल्या भेटीचं हे स्टिंग ऑपरेशन आपण आधी बघूया आणि त्यानंतर आपण चर्चेला सुरुवात करूया. काय नाही, मागे आपण बोललो होतो ना त्याच्याबद्दलच. काय नाही, पवार साहेब नाही पवार साहेब नाही पवार साहेब. तेच म्हटलं, मला आपलं वेगळं सुरू करायचं आहे. म्हणजे ऑलरेडी करतोय, पण थोडंसं एक काहीतरी हातात हवं.
माझं इथे कामठीला. कापडीला पण येईल का? कामठी पोलीस स्टेशन आहे ना, हां त्याच्या मागच्या बाजूला. नवीन नाव पुढचं आत्ता जास्त ते मागे नाही का काहीतरी मोठा कार्यक्रम झाला होता तसं नाव काही. काय म्हणते तुमचं? अखिलेश. ते मला म्हणाले ऑफिसला जाऊन भेटून घ्या म्हणून तुम्ही. मला तुम्ही असाल तर बघू. तर काय करायचं होतं तुम्हाला? मला तुम्ही सांगा काय बेस्ट राहील. मला हातात काहीतरी हवं असं कॉन्क्रीट. सध्या काय काही करायचं तुम्हाला? सध्या पाहिजे काय 12वी केलं आहे, काय केलं. 12वी आणि आर्ट्स ग्रॅज्युएशन आहे. अच्छा. मग प्रॅक्टिस करता हं. तर प्रॅक्टिस कोणा बेसवर करता मी हे विचारलं तुम्हाला. एका डॉक्टरकडे आधी केली होती 4 वर्ष. कामठीमध्ये हां, म्हणजे डॉक्टर. पाटील म्हणून आहे. हा सर मी काय म्हटलं ते कामठीचे अखिलेश आलेले आहे, तुम्ही त्यांना काही कोर्सबद्दल माहिती दिली होती. अखिलेश नागपूरला राहणं आहे, बाजारनगरला. हा नागपूरमध्ये कामठीहून आले होते, ते आले आहे. तर ते मध्ये सरांशीमध्ये बोलणं झालं ना, तर कोणता कोर्स बेटर राहील तुम्ही त्यांना कोणता कोर्स सांगितला होता प्रॅक्टिससाठी. मग त्यांना BAMS द्या ना सरळ. म्हणजे BAMS AM आणि CMSCB. ठीक आहे सर, बोलतो मी. आणि फीस वगैरे सर अच्छा तुम्हाला बेटर राहील आणि त्याच्यासोबत CMSCB. अच्छा. मॅडम हाँ क्या बताइए. BAMS AM अल्टरनेटिव्हमध्ये राहील. त्याच्यामध्ये योगा नॅचरोपॅथी आयुर्वेदिक आलं आणि त्याच्यानंतर CMSCB म्हणजे आपण त्याच्यामध्ये ॲलोपॅथिक चालू शकतो. करता तर हे 2 कोर्स तुम्हाला करावं लागेल. काय त्याचा प्रोसेस काय. प्रोसेसचा डॉक्युमेंट्स आणि फीस त्याच्यानंतर डायरेक्ट तुम्हाला कोरिअरने अच्छा. डॉक्युमेंट्स काय लागतील? लिव्हिंग सर्टिफिकेट. मार्कशीट, ID प्रूफ, ॲड्रेस प्रूफ, फोटो. असं लिव्हिंग लागेल का. डिग्री सर मग आपल्या ॲड्रेस प्रूफवरती येऊन जाईल. दोघं ॲड्रेस प्रूफ. आपलं लिव्हिंग कुठे शोधायचे आता. लिव्हिंग बिना लिव्हिंगनं काम कसं होणार. आम्ही कसं ग्रोथ करून जा तुम्ही. दहावीचा हां, असेल ना. तुम्ही कॉलेजमधून तर लिव्हिंग आणली असेल. पुण्या कॉलेजला शिकले. धरमपेठ. लिव्हिंगचं काय पर्याय नाही दुसरं काही दुसरं TCचा. काय ॲडिशनल काय डिप्लोमा वगैरे काही केलेला आहे कुठे? नाव मोठ्या मुश्किलीन झालं कुठे अजून. सर त्यांच्याकडे लिव्हिंग नाही म्हणते सर. लिव्हिंग नाही आहे त्यांच्याकडे. शोधा लागेल. हे काय माहिती की ते इतकी जुनी लिव्हिंग लागणार म्हणून आपल्याला. असं आहे डॉक्युमेंट वगैरे ते बघू म्हणतो जर ॲडमिशन करत असलं मग ते बघून येतो. दोन्ही याचे तुम्हाला 30 लागू शकतो. अच्छा 30,000. 30,000. CMSCB प्लस BAMS BAMS आणि CMSCD पकडून 2 याचे 30. तर बोगस डॉक्टरांची कीड किती खोलवर गेलेली आहे महाराष्ट्रामध्ये आणि किती सराईतपणे ह्या सगळ्या गोष्टी सुरू आहेत हे आपण बघितलं. यानंतर आपण याविषयीची चर्चा सुरू करूया. ही चर्चा करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत डॉक्टर आशुतोष गुप्ता. आशुतोष गुप्ता हे महाराष्ट्र काउन्सिल ऑफ इंडियन मेडिसिनचे अध्यक्ष आहेत. स्वागत तुमचं आशुतोषजी. त्याचबरोबर या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत नागपूरहून महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉक्टर कालिदास चव्हाण. डॉक्टर चव्हाण तुमचंही स्वागत. त्याचबरोबर बोगस वैद्यकीय व्यवसाय प्रतिबंधक जिल्हास्तरीय पुनर्विलोकन समितीचे सदस्य डॉक्टर अनिल पावशेकर हे सुद्धा नागपूरहून या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत. आणि अर्थातच आमचे झी 24 तासचे प्रतिनिधी अखिलेश हाळवे यांना देखील आपण या चर्चेमध्ये सहभागी करून घेतलेला आहे. अखिलेश हाळवे हे सध्या महाराष्ट्रामध्ये विशेष चर्चेत असणारे रिपोर्टर आहेत, कारण एवढा मोठा खुलासा केल्यानंतर महाराष्ट्रभरातून त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे कौतुकाचे आणि त्याचबरोबर शांत बसण्याचे असे अनेक प्रकारचे फोन येत आहेत. तरीसुद्धा त्यांनी या विषयाचा पाठपुरावा सोडलेला नाही आहे आणि अजून देखील झी 24 तास आणि अखिलेश हाळवे ही सगळी कीड खणण्याचा सातत्याने प्रयत्न करतो आहोत, याचा पाठपुरावा करतो आहोत. डॉक्टर आशुतोष गुप्ता, हे नेमकं काय प्रकरण आहे आपण बघितलं. महाराष्ट्रातल्या कोट्यवधी जनतेने पुन्हा एकदा कशा प्रकारे बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट झाला हे बघितलं. या सगळ्याविषयी आपली पहिली प्रतिक्रिया काय आहे? किती खोल ही कीड गेलेली आहे? ही कीड जी अत्यंत खोलवर गेलेली आहे. मागच्या अनेक दिवसांपासून या विषयामध्ये आम्ही जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि आम्ही जेव्हा ग्राउंड लेवलला काम करतो त्यावेळेस बोगस डॉक्टरांच्या खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या
परिणामांना, वाईट परिणामांना सामान्य माणसाला सामोरं जावं लागतं असं आम्हाला बरेचदा लक्षात आलेलं आहे. त्यामुळे ग्रामीण भागामध्ये असेल, शहरी भागामध्ये असेल किंवा महानगरी भागामध्ये असेल, या तीनही भागांमध्ये ही मोठी समस्या आपल्याला भेडसावते आहे. आणि खूप चुकीचे उपचार हे लोक करतात, त्यामुळे लोकांचा जीव संकटात जातो. अनेक बोगस डॉक्टरांना आम्ही पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं जातं. तर अनेक गोष्टी, अनेक अँगल्स या विषयाला आहेत आणि ही कीड खूप खोलवर गेलेली आहे आणि एक मोठ्या ऑपरेशनची गरज, जर समाजाचं स्वास्थ्य टिकवायचं असेल तर एक मोठं ऑपरेशन या बाबतीत खूप ताकदीने करण्याची आवश्यकता आहे. किती वर्षांपासून तुम्ही हे सगळं बघताय? कधीपासून हा प्रकार वाढत? साधारण एक 4-5 वर्षापासून मला या विषयाची माहिती मिळाली आणि आम्ही आमच्या चिखली गावामध्ये आम्ही या सगळ्या विषयात अवेअरनेस आणला. तिथलं एक उदाहरण तुम्हाला सांगतो की कशा पद्धतीने हे लोक राहतात. अगदी पोलीस स्टेशनच्या एक 100 फूट अंतरावर एकाने दवाखाना टाकला, चान्सी दवाखाना. ॲनोरेक्टलची तो प्रॅक्टिस करायला लागला. मला शंका आली. आमच्या इथले काही डॉक्टर मित्रांनी आम्हाला सांगितलं की अशा पद्धतीने, मी तिथे गेलो, मग ते डिग्री बघितली तर डिग्री नाही. मग पोलीस स्टेशनला गेलो तर ते म्हणे आम्ही करू शकत नाही, तुम्हाला इथल्या मेडिकल ऑफिसरनी तक्रार, मी त्यावेळेस अध्यक्ष नव्हतो काउन्सिलचा, त्यांनी तक्रार केली तर आम्ही काहीतरी कार्यवाही करू. शेवटी आम्ही फोन लावून लावून कंटाळलो, पण तो बोगस डॉक्टर आहे म्हणून तिथला मेडिकल ऑफिसर सुद्धा लवकर आला नाही. शेवटी आम्ही राम शिंदे साहेब जे आरोग्य राज्यमंत्री होते त्यांना फोन केला आणि त्यांनी सूचना दिल्यानंतर ते आले. तिथली परिस्थिती अशी होती, त्या डॉक्टरकडे, म्हणजे त्या बोगस डॉक्टरकडे एक 22-23 वर्षाचा पोरगा होता, 12वीचं शिक्षण सुद्धा झालेलं नव्हतं, ॲनोरेक्टलची प्रॅक्टिस करायचा आणि तो एक डबा होता, काहीतरी मलम त्या मुळव्याध वगैरेच्या ठिकाणी तो लावायचा गुदद्वारावर. मग त्याला मी विचारलं काय मलम आहे, तर तो सांगितलं नाही त्यांनी. मग जेव्हा खोलात जाऊन विचारलं तर तो म्हणे हा डालडा आहे. बरं. तो डालड्यासारखा पदार्थ, त्याच्यात काहीतरी सुगंधी द्रव्य त्यांनी टाकली आणि तो ते गुदद्वारात तिथे तर लावतो. म्हटलं तुझ्याजवळ ग्लोव्ज आहेत का, तर ग्लोव्ज नाहीत. तो त्याच बोटाने तो डालडा घेतो, लावतो आणि त्याच बोटाने पुन्हा घेऊन परत लावतो. किती मोठं इन्फेक्शन त्या माध्यमातून पसरू शकतं. तर असे 10 उदाहरणं मी तुम्हाला सांगतो. तर याच्यावर खूप कठोर कारवाई होण्यासाठी चांगल्या कारवाईची गरज आहे. मी खरं तुमचं अभिनंदन करील की एक खूप मोठ्या सामाजिक आशय असणाऱ्या विषयाला तुम्ही हात घातलाय. पण एका विषयाशी मात्र मी आपल्या एका सहमत नाही की सरकार गंभीर आहे की नाही. कारण मी अध्यक्ष झालो, मला एक 5 महिने झाले. सुरुवातीला तावडेसाहेब वैद्यकीय शिक्षण मंत्री होते, त्यांनी 10 वेळा आमच्याकडे चौकशी केली. आत्ता गिरीश भाऊ महाजनांनी या त्यांच्याकडे कार्यभार आल्यापासून 7-8 वेळा बोलवलं की याच्यावर आम्हाला काय करता येईल. म्हणजे जी 24 तासचे स्टिंग ऑपरेशन पूर्वी त्यांनी विचारलं आणि काही अमेंडमेंट सुद्धा करण्याकरता गिरीश भाऊंनी खूप पुढाकार घेतलेला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की तुमच्या ह्या स्टिंग ऑपरेशनमुळे या प्रक्रियेला गती मिळणार आहे आणि पुढच्या काळामध्ये निश्चितपणे ही समस्या सुटणार आहे. गती मिळणं निश्चितपणे अपेक्षित आहे. मात्र सरकार गंभीर यासाठी नाही असं आम्ही म्हणतो आहोत की जे स्टिंग ऑपरेशन सध्या झी 24 तासनी केलं त्याच्यावरच्या कारवाईची एकूण गती, आणि ही एक केस स्टडी होती, मात्र वर्षानुवर्ष इतक्या खोलवर ही कीड गेली असताना सुद्धा अजूनही कुठलेही प्रयत्न होताना दिसत नाहीयेत. हा पक्षाचा विषय नाही, मात्र हा सरकारी पातळीवर जेव्हा ही सुरुवात झाली त्याच वेळी या गोष्टी रोखायला हव्या होत्यात, मात्र त्या रोखल्या गेलेल्या दिसत नाहीयेत. आपल्याबरोबर डॉक्टर कालिदास चव्हाण आहेत, त्यांच्याकडे आपण जाऊया. डॉक्टर चव्हाण, ह्या सगळ्या प्रकार याचं गांभीर्य नेमकं काय आहे हे तुम्ही महाराष्ट्रातल्या जनतेला कृपया समजावून सांगा. कारण सर्वसामान्य पेशंटला तो वर्षानुवर्ष ज्या डॉक्टरकडे जातो आहे तो डॉक्टर खरोखर आहे, तो खरोखर शिक्षण घेतलेला डॉक्टर आहे, पदवी घेतलेला डॉक्टर आहे की बोगस डॉक्टर आहे, अशा प्रकारची शंका आता येऊ लागलेली आहे. कारण अनेक वर्षानुवर्ष प्रॅक्टिस करणारे आहेत. आपण काय सांगाल याबाबत? यातला सगळ्यात महत्त्वाची जी बाब आहे ती ही काय भारतभर ह्या सगळ्या गोष्टीचा बऱ्याच दिवसापासून अशा डिग्रीबद्दल असं होतं. 2003मध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं एक ऑर्डर आहे, त्याच्यामध्ये ह्याच्याबद्दल बऱ्याच पद्धतीनं उहापोह केलेला आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की रजिस्ट्रेशन कसं असायला पाहिजेत, त्याच पद्धतीनं कोण प्रॅक्टिस करू शकतं, कोणाला बोगस डॉक्टर बनवून काय करायला पाहिजे, ह्याच्या गाईडलाईन्स दिलेल्या होत्या. त्या अनुषंगाने 7 जानेवारी 2004 रोजी महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषध विभागाने हे परिपत्रक काढलेलं आहे. त्या परिपत्रकात अगदी स्पष्ट नमूद केलेलं आहे की जे सेंट्रल कौन्सिलचे जे कोर्सेस आहेत
ते कोर्सेस शासकीय विद्यापीठामध्ये ॲफिलेटेड आहेत, त्याला शासनाची परवानगी आहे, असेच फक्त कोर्सेस हे वैध कोर्सेस किंवा अभ्यासक्रम म्हणून गणले जातील. ह्याच्या व्यतिरिक्त असे जे काही अभ्यासक्रम आहेत, BAMS अल्टरनेटिव्ह मेडिसिन किंवा बाकी जे आपण जे आता याचं जी हे केलेलं आहे, त्या अनुषंगाने अशा जर काही बोगस संस्था त्या संबंधित जिल्ह्यात येत असतील तर संबंधित जिल्हा अधिकाऱ्यांनी यावर म्हणजे अधिकृत शिक्षण देणाऱ्या संस्था कार्यरत राहणार नाही याची वेळोवेळी दखल घ्यावी, असं महाराष्ट्र शासनानं 7 जानेवारी 2004लाच परिपत्रक काढलेलं आहे. सर्व संबंधित विभागाला दिलेलं आहे, पोलीस महासंचालकांना दिलेलं आहे, पोलीस आयुक्तांना दिलेलं आहे. बिलकुल. आणि त्यानुसार महाराष्ट्रभर डॉक्टर चव्हाण, ह्या कारवाई परिपत्रकानंतर किती परिस्थिती बदललेली तुम्हाला दिसली? काही बदल झाला का हे परिपत्रक काढल्यानंतर महाराष्ट्रातल्या परिस्थितीत? बऱ्याच वेळोवेळी ठिकाणी असे काही लोक पकडतात. म्हणजे साधारणतः ह्याचे ही जे आहे ह्याचे अधिकार माननीय कलेक्टरांना आहेत, जिल्हाधिकाऱ्यांना आहेत कारवाईचे. त्यांनी ते अधिकार संबंधित जी DHOच्या अंडर असतील तिथं मेडिकल ऑफिसरला दिलेले आहेत. तसंच सिव्हिल सर्जनचे असतील तर मेडिकल ऑफिसर, कॉर्पोरेशनचे असतील तर तिथल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिलेले आहेत. तर समजा एका PSCच्या अंतर्गत असे जी काही कोणी बोगस डॉक्टर असतील याची तपासणी संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी करायची असते आणि ती केस ही त्या संबंधित पोलीस स्टेशनला त्यांच्या अगेन्स्ट दाखल करायची असते. बिल्कुल. हे जे वैद्यकीय अधिकाऱ्यांचा तुम्ही मुद्दा मांडता आहात डॉक्टर चव्हाण, याविषयी थोडं विस्ताराने सांगा सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेत, की वैद्यकीय अधिकारी म्हणजे त्याचं कार्यक्षेत्र किती असतं, साधारण किती लोकसंख्या किंवा किती स्क्वेअर किलोमीटरच्या परिसरामध्ये एका अधिकाऱ्यावर ही जबाबदारी सोपवलेली असते आणि ते प्रॅक्टिकली शक्य आहे का अशा प्रकारे एका अधिकाऱ्याला त्या परिसरामधले सगळ्या डॉक्टरांची तपासणी करणं? वेळोवेळी ह्या मोहीम राबवल्या जातात. साधारणतः आपण जर बघितलं तर मागच्या वर्षी मुंबईमध्ये फार मोठी ही मोहीम राबवण्यात आली होती मुंबईमध्ये, आणि त्यातले साधारणतः माझ्या मते 35 ते 40 लोकांना अरेस्ट पण केलेले आहे. एक किंवा 1.5 वर्षापूर्वीची घटना आहे. तसं ही वैद्यकीय अधिकारी त्या विभागात वेळोवेळी चौकशी करत असतात, त्यांच्या अगेन्स्ट कारवाई करत असतात आणि ह्याच्याबद्दल जागरूकता ह्या सगळ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना आहे की ह्यांच्या अगेन्स्ट कारवाई करणं. मला असं वाटतं की जनतेने सुद्धा ह्याच्यामध्ये थोडं अवेअर असायला पाहिजेत की बाबा आपण कुठल्या डॉक्टरकडे जातोय. आता त्यांनी लिहिलेलं असतं बोर्डावर, आपण बघितलं तर शहरामधल्या टॉयलेटमध्ये किंवा बसस्टँडच्या टॉयलेटमध्ये सुद्धा असं चान्सी डॉक्टर, मूळव्याधावर उपचार, ह्या सगळ्या गोष्टी लिहिलेल्या असतात. आणि ह्या गोष्टी जर जनतेने संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्याच्या लक्षात आणून दिल्या तर निश्चित ते वैद्यकीय अधिकारी तर त्यांच्या पद्धतीने ते प्रयत्न करतच असतात. पण तरीसुद्धा जर ही गोष्ट त्यांच्या लक्षात जनतेने जरी आणून दिली तर निश्चित ते कारवाई करतील. साधारणतः मी आता मागच्या 1-2 महिन्यामध्ये नाशिकमध्ये आहे. माझ्याकडे सातारा वाईची एक नागरिक आले होते की नाही की हा डॉक्टर आहे, ह्याची बोगस डिग्री आहे का, किंवा बऱ्याच वेळेस आम्हाला पोलीस स्टेशनकडनं ती डिग्री व्हेरिफिकेशनला येतं की नाही हा कोर्स, हा डिग्री छापून तो तिथं प्रॅक्टिस करतोय, ह्याची डिग्री वैध आहे का. आम्ही त्यांना त्या पद्धतीचं मार्गदर्शन करत असतो, ती बोगस डिग्री आहे. आणि बऱ्याचशा पोलीस स्टेशनला बऱ्याचशा केसेस रजिस्टर झालेल्या आहेत महाराष्ट्रामध्ये सुद्धा. मागच्या जर आपण विचार केला तर हा माध्यमात जरी ठीक आहे, म्हणजे तुमचा एकूण दावा असा आहे की कायदा सक्षम आहे आणि त्याचबरोबर त्याच्यामुळे बोगस डॉक्टरांना शोधण्याचे आणि त्यांच्यावर कारवाई करण्याचा रेट सुद्धा वाढलेला आहे असा तुम्ही दावा करताय. ही चर्चा आपण पुढे घेऊन जाऊया. डॉक्टर अनिल पावशेकर सध्या आपल्या सोबत आहेत. डॉक्टर पावशेकर, ज्या प्रकारे अखिलेश हळवे यांनी हे सगळं स्टिंग ऑपरेशन केलेलं आहे आणि याच्यातून काही उदाहरणं समोर आलेली आहेत, या सगळ्याची पाळंमुळं जर आपण शोधायला गेलो तर सर्वसामान्य माणसाला ह्या गोष्टी कळणं शक्य नाहीये. याच्यासाठी एक यंत्रणा निश्चितपणे आहे पण त्याचा फारसा उपयोग होताना दिसत नाहीये. तो दिसत नाहीये अशासाठी म्हणतो आहोत की बोगस डॉक्टरांचं प्रमाण कमी झालंय असं अलीकडे दिसत नाहीये, उलट ते गेल्या काही वर्षामध्ये उत्तरोत्तर वाढतच चाललेलं आपल्याला बघायला मिळतंय. अशा परिस्थितीमध्ये डॉक्टर चव्हाण आवाहन करतायत निश्चितपणे की सर्वसामान्य माणसांनी संशय आला तर वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे किंवा जिल्हाधिकाऱ्यांकडे किंवा पोलीस यंत्रणेकडे तक्रार करावी. पण ही शंका घ्यायची कशी, कुठल्या बेसिसवर सर्वसामान्य माणसाला ज्याला वैद्यकीय क्षेत्रात काही ज्ञान नाहीये त्यांनी कुठल्या बेसिसवर ही शंका घ्यायची की हा डॉक्टर बोगस असू शकेल? सर्वप्रथम झी 24 तासनी या ज्वलंत सामाजिक समस्येला वाचा फोडली याबद्दल मी आपलं अभिनंदन करतो.
आणि खरोखरच बोगस डॉक्टर ही समाजाला लागलेली कीड आहे. आणि राहिला प्रश्न सामान्य जनतेने कसं ओळखायचं, तर जनरली कोणत्याही डॉक्टरकडे गेल्यानंतर स्पष्टपणे त्यांनी आपली डिग्री, आपलं जे स्किल आहे किंवा कुठल्या कॉलेजमधून डिग्री घेतली, कोणत्या बोर्डनी डिग्री दिली त्यांना, याचं प्रमाणपत्र त्यांनी समोर ओपीडी मध्ये लावणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्या सर्टिफिकेटवर जो रजिस्ट्रेशन नंबर असतो तो आम्ही खातरजमा करू शकतो. किंवा कोणी रुग्णाला जर डाऊट असला की बाबा हे नक्की बोगस आहेत की ओरिजिनल आहे, तर आपल्याकडे ग्रामीण क्षेत्रात मेडिकल ऑफिसर, तालुका हेल्थ ऑफिसर, बीडीओ किंवा डीएचओ यांच्याकडे ते तक्रार करू शकतात. किंवा जर ते शहरी क्षेत्रातले असतील तर निश्चितच महापालिका आरोग्य अधिकारी यांच्याकडे ते तक्रार करू शकतात. राहिली गोष्ट जर आढावा घ्यायची तर नागपूर जिल्ह्याकरता माननीय पालकमंत्री श्री बावनकुळे सर यांनी आताच जिल्हास्तरीय पुनर्विलोकन समितीची बैठक घेतली होती. त्यात शासनाचे जवळपास 8 प्रतिनिधी आणि खाजगी क्षेत्रातले 3 प्रतिनिधी असे त्यांनी समितीवर घेतले आहे. आणि या समितीची अत्यंत चांगली कामगिरी आहे. आणि 2015 मध्ये आम्ही जवळपास 16 बोगस डॉक्टरांवर कारवाई केली आहे. तर 2016 मध्ये जवळपास आम्ही 2 बोगस डॉक्टरांवर कारवाई केली आहे आणि यांच्यावर खटले चालू आहेत. तरी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना मी मागे जी मीटिंग झाली तिथे एक सूचना केली होती की बोगस डॉक्टर्स करता आम्हाला एक हेल्पलाईन हवी. तसंच या समितीमध्ये सरकारी वकील किंवा त्यांचे प्रतिनिधी हे सुद्धा असावेत. म्हणजे बोगस डॉक्टर जर पकडले गेले तर त्यांच्यावर कारवाई जलद व्हावी. आणि परत एक सूचना करण्यात आली की प्रत्येक क्षेत्राचे जे पोलीस स्टेशन आहेत त्या पोलीस स्टेशनला एक ज्याप्रमाणे पोलीस मित्रांची एक टीम असतं त्याच प्रकारे त्या क्षेत्रातील नामवंत आणि मान्यताप्राप्त आणि डिग्रीधारक जे डॉक्टर आहेत त्यांची कमिटी असावी, जेणेकरून त्या क्षेत्रात जे काही डॉक्टर्स आहेत किंवा नवीन येत आहेत त्यांची तपासणी ते लोकल कमिटी करू शकेल. या प्रकारे आपण बोगस डॉक्टरांवर तात्काळ आणि त्या क्षेत्रापुरता तरी आळा आणू शकतो. ठीक आहे. अखिलेश हाळवे, ज्या प्रकारे हे स्टिंग ऑपरेशन केलं ह्याच्यासाठी गेले अनेक दिवस तुम्ही रिसर्च करत होतात, यासाठीचे दुवे तुम्ही शोधत होतात, यासाठीचे सोर्सेस सगळे तुम्ही कामाला लावलेले होते आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये अनेक अनुभव तुम्हाला आले. ज्या प्रकारे आत्ता डॉक्टर पावशेकर सांगतायत की प्रमाणपत्र लावलेलं असतं डॉक्टरांच्या दवाखान्यात बाहेर दर्शनी भागामध्ये, त्याचबरोबर रजिस्ट्रेशन नंबर वगैरे असतो, या सगळ्या गोष्टी किती सराईतपणे तुम्हाला पुरवल्या गेल्या? संशयाला काही जागा होती का तुम्हाला जी डॉक्युमेंटेशन पुरवण्यात आलेलं होतं त्याच्यामध्ये? खरं आहे अमोल. आणि ह्या पूर्ण प्रक्रियेमध्ये जेव्हा मी केलो आणि आत्तापर्यंत सगळं केलो आणि सगळी प्रक्रिया खूप जवळनं बघितली तेव्हा ही कीड किती सखोल किंवा खोलवर गेली आहे स्पष्ट होतं. आणि जेव्हा त्या संबंधित माणसाला जेव्हा बोललो मी आणि सगळी कागदपत्रं मिळाली, तर जी कागदपत्रं मला दिली त्याच्यामधून कुठेही ह्या कागदपत्रांमध्ये काही चूक असेल असं बिलकुल वाटलं नाही. अगदी सगळी कागदपत्रांमधली व्यवस्थित जी डिग्री असेल किंवा बाकी सगळं होतं त्याची व्यवस्थित होतं. त्यामुळे कुठेही शंकेला वाव नव्हता. आणि ही पूर्ण प्रक्रिया करताना हे एवढं मोठं रॅकेट आहे हे तर स्पष्ट झालंच आहे. पण अजून एक महत्त्वाची बाब सांगू इच्छितो की हे जे एक माणूस उघडकीस आणला आपण, हे हिमनगाचं टोक आहे. फक्त नागपूर किंवा विदर्भात नाही तर संपूर्ण राज्यात असे असंख्य डॉक्टर्स आहेत, असे असंख्य बोगस लोक आहेत, डॉक्टर्स आहेत, असंख्य डिग्री देणारे लोक आहेत. आणि मोठ्या प्रमाणात हे डिग्री अशा प्रकारे वाटतात, पैसे देऊन वाटतात. त्यांच्याशी भाव करावा लागतो. डिग्री तुम्हाला 20,000 हवी, 25,000 हवी, 30,000 हवी, पैसे फेका डिग्री काय, इतकं सगळं सोपं झालं आहे. त्यामुळे ह्याला कुठेही आतापर्यंत थांबलेलं दिसत नाही. आणि जसं मगाशी डॉक्टर गुप्ता म्हणाले की सरकारने कारवाई सुरू केली. खरं तर आज गिरीश महाजन यांनी आदेश देऊन 1 आठवडा झाला, कुठल्याही डॉक्टरची डिग्री तपासली गेली असं कुठेही दिसलं नाही. त्यामुळे सरकार खरंच ह्या प्रकरणावर गंभीर आहे का हा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. आतापर्यंत कुठेही कारवाई जमिनी स्तर होताना दिसत नाही आहे. आणि मोठं रॅकेट आहे आणि ह्याचा सखोल न्यायालयात जर का करायचं असेल तर अतिशय गांभीर्याने करावं लागेल. अगदी तालुका पातळीवर जाऊन ही कारवाई करावी लागेल. मुंबईला बसून आदेश देऊन होणार नाही. याकरता गावोगाव अजून अगदी ग्रामपंचायत स्तरावर जाऊन कारवाई केली तरच रॅकेट थांबवता येईल. अमोल, बिलकुल. ह्या रॅकेटचा नेमका किती वाईट परिणाम, दुष्परिणाम होऊ शकतात आणि याबाबतीत सर्वसामान्यांनी काय काळजी घ्यायची याविषयीची चर्चा आपण सुरूच ठेवणार आहोत. त्याचबरोबर या स्टिंग ऑपरेशनचा अजून एक भाग सुद्धा आपण पाहणार आहोत पुढे ही चर्चा नेण्यापूर्वी. मात्र त्यापूर्वी एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर आपण भेटूया. पाहत रहा रोकठोक. बोगस डॉक्टरांना कसं आवरायचं या विषयावर आपण चर्चा करतो आहोत. ब्रेकवर जाण्यापूर्वी आमचे प्रतिनिधी नागपूरचे अखिलेश हाळवे यांनी कशा प्रकारे स्टिंग ऑपरेशन केलं याचा पहिला भाग आपण बघितलात. हेच कॉन्व्हर्सेशन पुढे कसं गेलं आणि ज्यावेळी पैशांचे व्यवहार या मुद्द्यावर हा सगळा सौदा आला त्यावेळी नेमकं काय घडलं बघूयात ते कॉन्व्हर्सेशन. नाही साहेब त्या कमी करतील ना. नाही हे 30 वाला
नाही, ते कमी करा ना. 30 वाला 30 वाला कमी करा ना. 30 वाला तरी fix च 30 सांगितलं. 25 मध्ये येतो. तो बेटर राहील पण हा. तो चांगला राहील म्हणते. मी तेच सांगतो त्यांना पहिला. त्याच्यामध्ये कसं हर्बल आला, नॅचरोपॅथी आलं, वेगळं सायन्स आलं. ते पण झालं सगळं काय आलं. प्युअरली म्हणजे पण मग त्याचं सगळं त्याच्यामध्ये येतं का? त्याच्याने का तुम्हाला एक डिग्री, हम्म, एक रजिस्ट्रेशन कॉपी त्याची, हम्म. 3 मार्कशीट, ठीक आहे, आणि एक रजिस्ट्रेशन कार्ड, ठीक आहे. हम्म. आणि CMSCT एक डिग्री, डिप्लोमा, त्याच्यानंतर तुम्हाला त्याचं एक रजिस्ट्रेशन कॉपी आणि मार्कशीट एवढं तुम्हाला मिळेल. हां, आणि पुन्हा अजून BAMS मध्ये तुम्हाला एक सुप्रीम कोर्टात जजमेंट कॉपी त्याच्यासोबत. त्याचं काय करायचं? जजमेंट कॉपीचं असं अर्थ राहते तर तुमच्या इकडे DOचे आहे, कलेक्टर आहे, पुन्हा पोलीस जे काय वरचे अधिकारी, तुम्ही त्यांना पोस्टांना ते तिन्ही ठिकाणी तुम्ही ते कॉपी पाठवू शकता का? तुम्ही म्हणजे legally याचा आहे, पण आपल्याला थोडा लोड नाही बुवा. तुम्ही लिगली आहे, हां, तुम्ही अनलिगली नाही आहे. हां, समजा उद्या चालून तुमच्या इथं कोणी धाडबी टाकली, कोणी आले बी, हां. तर तुम्ही कोणती पॅथी आहे तर तुम्ही त्याला ते प्रत दाखवू शकता का? पण मी यांना प्रत पाठवलेली आहे, हां. इन्क्वायरी करायची पहिलेच केली असती, हम्म. म्हणजे हे लिगली आहे, तर पुरावा तुमच्याकडे चालेल. धाडेचं काय आहे का? एक सपोज सांगा ते तुम्हाला भविष्यात, त्याच्याबद्दल तुम्हाला काहून म्हणताय मी, एक तुम्ही नाही बी दिली तरी चालतं, जरूर नाही, कंपल्सरी नाही का तुम्ही द्या. सुप्रीम कोर्टाची एक जजमेंट कॉपी तुम्हाला मिळेल, त्यात तुम्ही प्रॅक्टिस करू शकता त्याच्यामध्ये, ओके. समजले? याने सुप्रीम कोर्टाने तुम्हाला दिलंय ना, ते तुम्हाला कॉपी मिळेल ना, ते तुम्हाला एक कॉपी मिळेल, त्याला तुम्हाला कोणती ॲक्शन होणार नाही. हा, आमच्या डिग्रीमध्ये कोणती ॲक्शन होणार नाही, पण तुमच्याकडून एखादी चूक झाली त्याला आम्ही काही करू शकणार नाही. घरपोच येईल सर? घरपोच किती दिवस लागेल सर अंडा? एक मग ते तसा 1 ते 1.5 महिन्यात करून घेऊ आपण. 1-1.5 आपला महिना. असा बरं सर, कुठली मिळेल म्हणजे काय, कॉलेजची की काय, कसं असतं ते? कॉलेजमध्ये ऑगस्ट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल अँड पॅरामेडिकल सायन्स. हा, कुठलं कॉलेज सर? नागपूरचे आहे. नागपूर. तर आपण बघितलं कशा प्रकारे अगदी एखाद्या मंडईमध्ये भाजी बाजारामध्ये बार्गेनिंग चालावं तशा प्रकारे बार्गेनिंग करून डॉक्टरकीची डिग्री सध्या मिळते आणि महाराष्ट्रात सर्रास वेगवेगळ्या शहरांमध्ये ग्रामीण भागामध्ये हा व्यवसाय गोरखधंदा खरं तर याला म्हणायला हवं हा सर्रासपणे सुरू आहे. डॉक्टर गुप्ता ह्या सगळ्या गोरखधंद्यावर इतक्या उत्तम प्रकारे ज्याला आपण म्हणू इतक्या सराईतपणे याचं सगळ्याचं डॉक्युमेंटेशन केलं जात आहे. याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाच्या कॉपीचा सुद्धा आत्ता त्यांनी उल्लेख केला. हे सगळं होत असताना आणि ज्या प्रकारे डॉक्टर चव्हाणांनी मगाशी दावा केला की याच्याविषयीचं परिपत्रक काढलेलं होतं, ह्याच्याविषयीचे कायदे सक्षम करण्यात आलेले आहेत, सगळं तरीसुद्धा ही गोष्ट थांबत का नाही आहे? मग कशामुळे हे बोगस डॉक्टर वाढत आहेत? मुळात या विषयामध्ये डॉक्टर कोण, महाराष्ट्रात कोण वैद्यकीय व्यवसाय करू शकतो याचं वर्णन MMP ॲक्ट 1961 मध्ये केलेलं आहे. महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर ॲक्ट 1961 याच्या चॅप्टर 6च्या सेक्शन 33 मध्ये याचा उल्लेख आहे. 3 पद्धतीचे रजिस्टर महाराष्ट्रामध्ये आहे. एक MMC द्वारे जे ठेवलं जातं म्हणजे महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलद्वारे, दुसरं MCIM द्वारे जे ठेवलं जातं म्हणजे आमच्या काउन्सिलद्वारे, तिसरं महाराष्ट्र काउन्सिल ऑफ होमिओपॅथीच्या द्वारे केलं जातं. या 3 रजिस्टरमध्ये ज्यांची नोंदणी आहे ते आणि तेच केवळ महाराष्ट्रामध्ये वैद्यकीय व्यवसाय करू शकतात. एक या व्यतिरिक्त हे जे लोक आहेत हे ह्या कुठल्याही रजिस्टरमध्ये नोंद न झालेले लोक आहेत. पण सामान्य माणसाला हे कळत नाही, म्हणून तुम्ही हा जो स्टिंग ऑपरेशन केलं, या माध्यमातून कार्यक्रम केला, यातनं निश्चितपणे जागृती निर्माण होईल. आणि खरोखर जर बोगस डॉक्टराच्या पद्धतीला आळा घालायचा असेल तर जसं चव्हाण सरांनी सांगितलं की जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती आहे. खरंच आम्ही ग्राउंड लेवलवर विचार केला तर ते शक्य आहे का? तर ते शक्य नाही. जिल्हाधिकारी 250च्या वर समितीचा अध्यक्ष आहे. 250 समित्या, दुष्काळ, पूर, भूकंप, राजकीय नेत्यांचे दौरे, अन्य कार्यक्रम, ह्या सगळ्या गोष्टीमधून 250 समितीची अध्यक्षता कलेक्टर कमीत कमी करतो. आता 252 झाल्या आहेत काहीतरी. त्यात न्याय नाही देऊ शकत. म्हणून सुशासन जर आपण म्हणतो तर सुशासन हे डिसेंट्रलायझेशन मध्ये असतं. याकरता आम्ही आता ॲक्ट अमेंडमेंटची जी मागणी केली आणि सरकारकडून खूप पॉझिटिव्हली त्याला रिस्पॉन्स येतोय. या काउन्सिलचे अधिकार वाढवले पाहिजे.
काउन्सिलचे मेंबर्स असतात, 18-18, 20-20 मेंबर्स असतात, जवळपास प्रत्येक जिल्ह्यामध्ये मेंबर्स असतात. या बोगस डॉक्टरच्या कमिटीमध्ये प्रत्येक काउन्सिलचा एक एक मेंबर त्या जिल्ह्यामध्ये आणि तालुक्यामध्ये त्यांच्याद्वारे नॉमिनेटेड मेंबर गेला पाहिजे, कारण त्याशिवाय याला गती येणार नाही. आणि हे ज्या वेळेस होईल त्यावेळेसच बोगस डॉक्टरच्या विषयाला प्रतिबंध घालता येईल. आता या विषयात त्यांनी जे म्हटलं की तुम्ही जे म्हटलं पोर्टल सुरू झालं पाहिजे, तर MCIM इंडिया या आमच्या वेबसाईटवर आम्ही ऑनलाईन पोर्टल सुरू केलंय. याच्यामध्ये बोगस डॉक्टरांच्या तक्रारीविषयी आम्ही एक वेगळा विभाग सुरू केलाय. पण दुर्दैवाची बाब अशी आहे की बोगस डॉक्टरांना इतके घाबरतात लोक, डॉक्टर लोक घाबरतात. माझा एक मित्र आहे, त्याच्या गावामध्ये 3 बोगस डॉक्टर आहे. तो 3 वेळा मला सांगतो, पण स्वतःच्या नावाने तक्रार द्यायला घाबरतो. जर आपल्याला हे संपवायचं असेल तर डॉक्टरांनी समोर आलं पाहिजे, डॉक्टरांची मानसिकता बदलली पाहिजे. बिलकुल. या बोगस डॉक्टरांचं राजकीय जे पाठबळ अनेकांना लाभलेलं असतं किंवा एक गुंडगिरीची पार्श्वभूमी असते किंवा गुंडगिरीचा सपोर्ट असतो, याच्यामुळे सुद्धा राज्यातले अनेक सर्वसामान्य लोक किंवा डॉक्टर्स पुढे येत नाहीत, असंही तुम्हाला दिसतं? अर्थात. मी याचं उदाहरण, माझा एक ज्युनियर आहे, तो BAMS करून त्याच्या गावामध्ये प्रॅक्टिस करायला लागला. त्याला त्या बोगस डॉक्टरनी दम दिला, तुला जगायचं आहे की प्रॅक्टिस करायची. त्या माणसाने पपया लावून शेती सुरू केली. तो बोगस डॉक्टर आज तिथे प्रॅक्टिस करतोय. ही वास्तविकता आहे. पण शेवटी अरेला कारे म्हटल्याशिवाय अन्याय थांबणार नाही. म्हणून डॉक्टरांची मानसिकता झाली पाहिजे, सामान्य माणसाचा अवेअरनेस वाढून त्याची या विरोधात आवाज उठवायची. म्हणजे यांची अवस्था ही चोर तो चोर आणि वर शिरजोर अशी झालेली आहे. बोगस डॉक्टरच खऱ्या डॉक्टरांना धमकावतात आणि त्यांना परावृत्त करतात इथे व्यवसाय करण्यापासून. अत्यंत गंभीर अशी परिस्थिती आहे. याच्यावर पोर्टल आणि इतर उपाय काय काय आहेत ह्याच्याविषयी पुन्हा एकदा मी तुमच्याकडे येईनच. डॉक्टर कालिदास चव्हाण, ज्या प्रकारे महाराष्ट्रातली वस्तुस्थिती सध्या आपण बघतो आहोत, जिल्हाधिकाऱ्यांच्या मर्यादा सुद्धा आता डॉक्टर गुप्तांनी सांगितल्या, कायदा कमी पडतोय असं आपल्याला वाटतंय की हा कायदा त्यांच्यापर्यंत पोचतच नाहीये, यांना हात लावण्याची हिंमतच होत नाहीये यंत्रणेची? कारण या सगळ्या बोगस डॉक्टरांमागे एकतर त्यांची गुंडगिरी आहे किंवा त्यांना राजकीय पाठबळ आहे किंवा इतर कुठली तरी कारणं आहेत. याच्यामुळे ही कीड वाढत चालली आहे आणि कायदा अपुरा पडतोय असं आपल्याला वाटतंय का? मुळात ह्याच्यात कसं आहे की साधारणतः आपल्याकडे लोकांना तक्रार कुणाच्या अगेन्स्ट करायची मानसिकताच नसते. कशाला विनाकारण आपल्या अंगावर घ्यायची कुठली गोष्ट, ही एक साधारणतः समाजामध्ये मानसिकता असते. जसं आता अखिलेश आळवे सरांनी ही जो सगळा प्रकार उघडकीस आणला आणि ही जी काय डिग्री ती कशी काय व्हेरीफाय करायला पाहिजेत. ॲक्च्युली महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची काही सगळ्या डिग्री दिल्या जातात, त्याचं आपलं वेबसाईटवर एक डिग्री व्हेरिफिकेशन नावाची आपलं एक हे आहे, प्रोग्राम आहे. त्याच्यामध्ये जर त्या संबंधित व्यक्तीचा डिग्रीचा नंबर टाकला तर जी काय डिटेल त्याचं आहे क्वालिफिकेशन ती डिस्प्ले होतं आणि तिथंच तिची डिग्री व्हेरिफिकेशन केलं होऊ शकतं. ऑलरेडी इट ऑनलाईन आहे, 24 तास उपलब्ध आहे विद्यापीठाच्या वेबसाईटवर. त्याच्यामध्ये त्या संबंधित व्यक्तीचा डिग्री नंबर टाकला की तो विद्यापीठाचा पदवीधर आहे किंवा नाही 2 मिनिटांमध्ये कळू शकतं. तसेच विद्यापीठामार्फत जी सर्टिफिकेट इश्यू केले जातात, ती पासिंग सर्टिफिकेट असेल, डिग्री सर्टिफिकेट असेल किंवा इतर काही डॉक्युमेंट असतील, साधारणतः ह्या सगळ्या डॉक्युमेंटमध्ये सिक्युरिटी फीचर असतात. जसं आपल्या करन्सीमध्ये सिक्युरिटी फीचर असतात तशा ह्या सगळ्या डॉक्युमेंटमध्ये सिक्युरिटी फीचर असतात. उदाहरण घेत झालं, आपल्या विद्यापीठाच्या डिग्रीमध्ये साधारणतः आजच्या डेटला जवळजवळ 56 सिक्युरिटी फीचर्स आहेत की आपली डिग्री कुणीही कशाही पद्धतीनं छापू शकत नाही, कॉपी करू शकत नाही. जर आता महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये जेवढे काही ही वैद्यकीय म्हणजे आरोग्य विज्ञान विद्यापीठाशी किंवा कोर्सेसशी संबंधित डिग्री आहेत ह्या महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठामार्फत दिल्या जातात. ह्याच्या व्यतिरिक्त जी आहे ती काही डीम विद्यापीठ आहेत महाराष्ट्रामध्ये, 9 ते 10 डीम विद्यापीठ आहेत, त्यांच्यामार्फत दिल्या जातात. ह्याच फक्त डिग्री व्हॅलिड आहेत. ह्याच्यापैकी एखाद्या ह्या दोन्ही गोष्टीला शासनाची मान्यता आहे, UGCची मान्यता आहे. ह्याच्या व्यतिरिक्त जर कोणी डिग्री देत असेल तर ती डेफिनेटली ती बोगस आहे. साधारणतः आता जी अखिलेश साहेबांनी जी काय ही काढून काढलं, ह्याच्या अगोदर नागपूरचीच घटना आहे, 2006ची घटना, 21 जुलै 2006ची घटना आहे. तेव्हा सुद्धा असं एक रॅकेट उघड नागपूरला झालेलं आहे. तेव्हा सुद्धा पोलीस स्टेशनला तक्रार झालेली आहे. 2006ची घटना आहे. तर अशा घटना घडू नये सर. सामान्य नागरिकांनी जर पुढं आलं, जसं मी आपल्याला सांगितलं की विद्यापीठाचं ऑनलाईन सिस्टीम आहे, कुठल्याही डिग्रीचा नंबर जर एक होम पेजवरच आहे, आमचं डिग्री व्हेरिफिकेशन नावाचं प्रोग्राम आहे, त्याला कुठलाही खर्च नाही, कुठलाही लॉग इन आयडी नाही, काही नाही. डिग्री व्हेरिफिकेशनमध्ये जायचं, क्लिक करायचं, नंबर टाकायचा, 2 मिनिटांमध्ये ते आपल्या विद्यापीठाचा पदवीधर आहे का नाही व्हेरीफाय होऊन जातं.
ठीक ही आहे, म्हणजे विद्यापीठाची ज्यांना आम्ही ज्यांना बऱ्याच तक्रार पद्धतीने करायची आम्ही असेल काळजी त्यांनी घेतो की निश्चितपणे अशा तक्रार पद्धतीचं करावी, मात्र निदान आपला जीव आपण धोक्यात घालतो आहोत की नाही, आपण योग्य डॉक्टरांच्या ताब्यामध्ये आहोत की नाही, योग्य डॉक्टर आपल्यावर उपचार करतायत की नाही, हे पाहण्याची सोय तरी निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहे. आणि त्या सोयीचा इथून पुढे जे कोट्यवधी प्रेक्षक आता हा कार्यक्रम पाहतायत ते या सगळ्या सुविधेचा फायदा घेतील अशी आपण अपेक्षा करूया. किमान म्हणजे बोगस डॉक्टरांविरुद्ध सगळ्यांनी पेटून उठायला हवंच आहे. मात्र त्याचबरोबर त्याच्याही पेक्षा सगळ्यात महत्त्वाचा जो कन्सर्न आहे महाराष्ट्रातल्या लोकांचा, की आम्ही ज्या डॉक्टरांकडे जातो तो डॉक्टर बोगस तर नाही आहे ना, तर पहिल्यांदा त्याचा रजिस्ट्रेशन नंबर घ्या आणि विद्यापीठाच्या वेबसाईटवर जाऊन तो डॉक्टर बोगस आहे की खरा आहे हे आधी चेक करा आणि त्यानंतरच त्या डॉक्टरकडे जायचं किंवा नाही हा निर्णय तुम्ही घेऊ शकता. डॉक्टर अनिल पावशेकर, कायद्यामध्ये अजून कशा प्रकारची तरतूद करावी असं आपल्याला वाटतं? कारण अनेक लोक धाकदपटशहामुळे किंवा इतर कुठल्या दबावामुळे तक्रार करायला पुढे येत नाहीत. अशा परिस्थितीमध्ये लोकांनी तक्रार करायला पुढे यावं किंवा जो तक्रारदार असेल त्याला सरकारने काहीतरी संरक्षण द्यावं किंवा त्याच्या जीवाला कुठलाही धोका होणार नाही याची काहीतरी तजवीज कायद्यात करावी असं आपल्याला वाटतं का, की ज्यामुळे अधिकाधिक लोक पुढे येऊ शकतील? निश्चितच मला तर असं वाटतं की केवळ शासनावर अवलंबून न राहता किंवा लोकप्रतिनिधींवर अवलंबून न राहता ही जी गंभीर समस्या आहे याकरता वैद्यकीय क्षेत्रातले जे निमा असो, IMA असो, हिमपाम असो किंवा इतर ज्या संघटना आहेत या संघटनांनी सुद्धा आपापल्या क्षेत्रात आपापल्या शाखेद्वारा जनजागृती करावी आणि नवीन येणारे डॉक्टर्स हे खरंच डिग्री प्राप्त आहे किंवा नाही, किंवा जुने डॉक्टर्स जे सुद्धा बऱ्याच वर्षांपासून प्रॅक्टिस करतात त्यांना लोक देव मानतात, पण नक्की ते देव आहेत का, नक्की डिग्री आहेत का याची खातरजमा करण्यासाठी वैद्यकीय व्यावसायिकांनी सुद्धा ज्यांच्या ज्या संघटना आहे त्यांनी थोडं ऍक्टिव्ह व्हावं. आणि मला असं वाटतं की एकदा बोगस डॉक्टरवर कारवाई झाली की तडीस नेण्यासाठी न्याय प्रक्रियेला थोडंसं अजून अलर्ट होणं आवश्यक आहे. बिलकुल, ही जी न्याय प्रक्रिया आहे डॉक्टर पावशेकर, ही जी न्याय प्रक्रिया आहे तेव्हाच ही जी न्याय प्रक्रिया आहे त्याची साधारण गती काय असते? एकदा तक्रार झाल्यानंतर जर आता डॉक्टर चव्हाणांनी जे सांगितलं की रजिस्ट्रेशन नंबर तुम्ही टाकलात की तो बोगस डॉक्टर आहे की नाही हे एका क्लिकमध्ये आपल्याला स्पष्ट होतं. असं असताना अखिलेश साळवेंनी ज्या प्रकारे ह्या सगळ्या गोष्टींचा पर्दाफाश केलेला आहे, अजून सुद्धा याची एक चौकशी समितीने त्यांची चौकशी सुद्धा सुरू केलेली नाहीये. अशा परिस्थितीमध्ये एवढा वेळ जर आपल्याला लागत असेल तर सर्वसामान्यांनी तक्रार केली तर त्यानंतर किती वेळ जाईल या सगळ्या प्रक्रियेमध्ये? ऍक्च्युली निश्चितच हे प्रकरण अत्यंत दुर्दैवी आहे आणि हे नागपूरच असल्यामुळे मी स्वतः जातीने लक्ष घालणार आहे. आणि प्रोसिजर इतकी ढिली आहे किंवा इतकी किचकट आहे की तुम्हाला कोणाविषयी तक्रार करायची असेल तर सगळ्यात पहिले ते तुम्हाला ग्रामीण क्षेत्रातील MO, BDO किंवा DHO यांच्याकडे करावं लागतं. नंतर ती तक्रार त्यांच्याकडे परत रिटर्न येतं आणि MO किंवा तालुका अधिकारी हे त्यात लक्ष घालतात आणि इथेच खरी गोची होतं. मुळातच काय राहतं की सरकारी अधिकारी हे बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्याचं अनास्था असते यांची आणि बरेचदा यांचे खासगी संबंध असतात किंवा बरेचदा हे सुद्धा दहशतीखाली असतात. कारण हे बोगस डॉक्टर एकतर समाजकंटक किंवा यांना राजकीय पाठबळ असतं किंवा ह्या मुजोऱ्यामुळे हे त्या प्रतिनिधींवर हल्ला करतात किंवा त्यांना धमक्या देतात आणि शेवटी प्रतिनिधी सुद्धा मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार या मानसिकतेत राहतात आणि त्यामुळे हा प्रश्न लवकर सुटला जात नाही. बिलकुल, हा सगळा प्रश्न झी24 तासनी समोर आणलेला आहे. एक प्रकारे अखिलेश साळवेंनी जीवाला धोका पत्करून या सगळ्या गोष्टी समोर आणलेल्या आहेत. मात्र अखिलेश पूर्ण महाराष्ट्र बघतोय, कोट्यवधी लोक हे बघतायत, मंत्री येऊन आश्वासनं देत आहेत, चौकशी समिती नेमली जाते, मात्र अजून त्या चौकशीचं काय झालं हे कळत नाहीये. एका महाराष्ट्रातल्या नंबर 1 चॅनलनी ही बातमी केल्यानंतर सुद्धा जर सरकारी यंत्रणा हालचाल करते तो सरकारचा मॅक्सिमम स्पीड असेल असं जरी आपण गृहीत धरलं तरी सुद्धा ह्या बोगस डॉक्टरांची वस्तुस्थिती महाराष्ट्रासमोर आल्यानंतर आता 10 दिवस त्याला होऊन गेलेले आहेत. ह्या 10 दिवसामध्ये त्या सगळ्या बोगस डॉक्टरांची प्रॅक्टिस जशी होती 10 दिवसांपूर्वी तशीच सुरू आहे. काय म्हणाल तुम्ही या यंत्रणेविषयी? खरं आहे अमोल, ही सगळी बातमी आपण टाकल्यानंतर सरकारने काही चांगले निर्णय घेतले. मग ते डॉक्टरची पदवी तपासण्याचा असो म्हणा किंवा पूर्ण चौकशी करण्याचा संबंधीचा असो, निर्णय खरंच चांगले झाले. पण फक्त निर्णयच झाले, कुठेची अंमलबजावणी होताना दिसत नाही. आता साधारणतः 8 ते 10 दिवस झाले गिरीश महाजन यांनी घोषणा केली होती की राज्याच्या सगळ्या डॉक्टरांची डिग्री तपासणार. एकाही डॉक्टरची डिग्री अजून तपासली गेली नाही आहे. याकरता 3 सदस्यीय समिती स्थापन केली होती. सगळे डॉक्टर नागपूरचे आहे. यापैकी 3 पैकी 2 डॉक्टर अगदी काल परवापर्यंत सुट्टीवर होते. त्यामुळे सुट्टीवर गेलेले डॉक्टर परत कधी कामावर रुजू होतील, ते कधी आपसात बैठक करतील, बोलतील आणि कधी कारवाई सुरू करतील हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे.
या 3 डॉक्टरांनी साधे जे डिग्रीचे कागदपत्र आपण मिळवले होते ते देखील तपासले नाही, त्यामुळे त्यांचंही काम अजून सुरू झालं नाही आहे. तिसरं महत्त्वाचं म्हणजे ह्यासंबंधीची पोलीस तक्रार करण्यासंबंधीचा निर्णय झाला होता. एका पोलीस स्टेशन दुसऱ्या पोलीस स्टेशनलाही तक्रार वर्ग करण्यात आली आहे, तिथे अजून तपास सुरू झाला नाही आहे. त्यामुळे फक्त आणि फक्त सरकारने निर्णय जाहीर केले आहे, कागदी घोडे नाचवले आहे. प्रत्यक्ष मात्र जमिनी स्तरावर जर का विचार केला तर काहीही कारवाई झाली नाही. अजून एक निर्णय चांगला झाला या संबंधीचा, जो की आरोग्य विद्यापीठाने निर्णय घेतला की यासंबंधी कुठेतरी ग्रामीण भागात डॉक्टरांना पाठवण्यासंबंधीचा निर्णय झाला आहे. आणि ग्रामीण भागात जर का खरे डॉक्टर गेले तर कदाचित हा बोगस डॉक्टरचा जो एकूणचा त्रास आहे तो कमी होईल, हा एक चांगला निर्णय झाला आहे. पण एकूण आतापर्यंत फक्त बाकी सगळं आपण विचार केला तर फक्त आणि फक्त निर्णय झाले आहे, याची अंमलबजावणी मात्र अजून कुठूनही झाली नाही आहे. आणि जोसर अंमलबजावणी होया डॉक्टरांवर कारवाई होत नाही तो सर्व प्रकार थांबणार नाही. त्यामुळे फक्त कागदी घोडे नाचवण्याच्या पलीकडे काही कारवाई झाली नाही. बिलकुल. खरोखर जर का हा प्रकार थांबायला हवा असेल तर या डॉक्टरांवर कारवाई व्हायला हवी. ज्या समितीची घोषणा केली आहे त्यांनी ताबडतोब कारवाई सुरू करायला हवी. आणि बाकी डॉक्टरांच्या डिग्री तपासणी संबंधीची घोषणा आहे त्यावर देखील कारवाई व्हायला हवी. ही जर का कारवाई झाली तरच हा प्रकार थांबू शकेल. बिलकुल. आपली वेळ संपलेली आहे डॉक्टर गुप्ता. मात्र अगदी जाता जाता सर्वसामान्य रुग्णांसाठी, सर्वसामान्य नागरिकांसाठी अगदी 30 सेकंदामध्ये फक्त डूज अँड डोंट्स. सर्वप्रथम आपण ज्या डॉक्टरकडे जातो तो बोगस आहे का याकरता त्याची डिग्री त्यांनी तपासून पाहिली पाहिजे. आणि डॉक्टरांची डिग्री तपासून पाहणं सामान्य माणसाला शक्य नाही, म्हणून शेजारच्या डॉक्टरांनी आमचं mcimindia.org.in या वेबसाईटवर ही तक्रार दाखल केली पाहिजे. ही तक्रार दाखल झाल्यानंतर आम्ही निश्चितपणे कारवाई करू. आणि मागच्या 2 दिवसात आमच्या 2 बैठका झाल्या ऍक्ट अमेंडमेंट संदर्भात. सरकार या विषयात गंभीर आहे आणि या अमेंडमेंट झाल्यानंतर काउन्सिलकडून या बोगस डॉक्टरांच्या विषयात एक खूप मोठी मोहीम पुढच्या काळात होईल. आणि मला असं वाटतं की 1-1.5 वर्षामध्ये आम्ही या बोगस डॉक्टरांना चाप बसवू आणि महाराष्ट्राचा आरोग्य व्यवस्था या सरकारच्या पॉझिटिव्ह धोरणामुळे निश्चितपणे चांगली करू असा मला विश्वास वाटतो. बिलकुल. महाराष्ट्र काउन्सिल ऑफ इंडियन मेडिसिनच्या काही सूचना आहेत आणि इतरही अनेक वेगवेगळ्या वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या संघटनांच्या सूचना आहेत. या सगळ्याचा सरकारने सारासार विचार करण्याची गरज आहे. पण केवळ विचार किंवा केवळ घोषणा आणि केवळ कागदी घोडे नाचवून महाराष्ट्रातल्या बोगस डॉक्टरांची कीड थांबवता येत नाहीये. प्रत्यक्ष कागदावर प्रिस्क्रिप्शन देऊन कुठलाही आजार बरा होत नाही, तर प्रत्यक्ष सर्जरी केल्याशिवाय तो आजार कसा बरा होणार हे सरकारने समजून घेण्याची गरज आहे. गेल्या काही दिवसांपासून झी 24 जे हिमनगाचं एक टोक महाराष्ट्रासमोर आणलं, त्यावर ज्या वेगाने कारवाई होतीये ती पाहता सर्वसामान्य माणसांनी तक्रार करावी का असा प्रश्न देखील महाराष्ट्रातल्या सर्वसामान्यांना पडला तर नवल वाटू नये. महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रातल्या प्रत्येक सर्वसामान्य रुग्णाचा विश्वास या यंत्रणेवर आहे तो अधिक दृढ करावा, यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. तरच महाराष्ट्र सरकार या प्रश्नात गांभीर्यानं पाहतंय असं महाराष्ट्रातल्या जनतेला वाटेल. तरच महाराष्ट्रातली जनता अशा बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यासाठी, तक्रारी करण्यासाठी पुढे येईल. तरच महाराष्ट्रातली जनता डॉक्टरांची डिग्री बोगस आहे की नाही हे तपासून पाहिल. अन्यथा पुन्हा एकदा केवळ कागदी घोडे नाचवले आणि केवळ तोंडी घोषणा केल्या, प्रत्यक्षात कारवाई काहीच झाली नाही अशी परिस्थिती आली तर मात्र या यंत्रणेवरचा विश्वास उडायला महाराष्ट्रातल्या जनतेचा फार वेळ लागणार नाही. 10 दिवस झालेले आहेत. बघूया यानंतरच्या काही दिवसामध्ये किती जलद सरकार कारवाई करतं आणि आपण फक्त बोलत नाही तर आपण कारवाई करतो हे सरकार किती तत्परतेनं सिद्ध करतं यावर झी 24 तासची बारकाईनं नजर असणार आहे. आणि जर ती कारवाई झाली तर त्याचं कौतुक देखील करणारी बातमी, त्याचे सगळे अपडेट्स, कारवाई झाली किंवा कारवाई झाली नाही याचे सगळे अपडेट्स झी 24 तासवर तुम्ही वारंवार बघू शकणार आहात. तूर्त धन्यवाद सर्व मान्यवरांचे या चर्चेमध्ये सहभागी झाल्याबद्दल आणि महाराष्ट्राच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या आणि त्याचबरोबर आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या या विषयावर आमच्या स्टुडिओत येऊन चर्चा केल्याबद्दल. रोखठोकमध्ये आज इतकंच. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.